So today we are going to learn about split method in string class. आता स्प्लिट मेथड जसं नावातच आहे, स्प्लिट म्हणजे काय काय करतं. सिंपल जर तुम्हाला दाखवायचं असेल स्प्लिट मेथड वर्क कसं करतं, तर तुमच्याकडे कुठलंही स्ट्रिंग व्हेरिएबल आहे, जसं की इकडे तुमच्याकडे str रिझल्ट नावाचं स्ट्रिंग व्हेरिएबल आहे, स्ट्रिंग टाईप व्हेरिएबल आहे. सो स्ट्रिंग str रिझल्ट डॉट करणार आणि स्प्लिट इकडे बघायचं की आपल्याकडे स्प्लिट मेथड करतं काय. सो मी पहिलं दाखवतो की ते स्प्लिट मेथड वर्क कसं करतं. अँड तुम्हाला त्याचं एक्झाम्पल करून दाखवतो. सो आफ्टर दॅट आपलं नियर अबाउट मेथड कंप्लीट होतील. स्प्लिट आहे की काय, राईट, स्प्लिट मेथड इज देअर. सो स्प्लिट मेथड बघा दोन पद्धतीने यूज केला तर लिमिट, पण याचं यूज नाही करत जात, जनरली आपण या मेथडचा यूज करणार आहोत. तर स्प्लिट मेथड विथ रेग एक्स. आता हे रेग एक्स म्हणजे काय, तुम्हाला इथे डेलिमिटर द्यायचं त्याला की स्प्लिट करायचे कशानं. स्प्लिट करणं म्हणजे काय, आता एखादी मोठी स्ट्रिंग आहे तुमच्याकडे, एखादा पर्टिक्युलर स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला तुम्हाला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करायचं असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, स्प्लिट म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल मी इथं तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दाखवतो. स्ट्रिंगमध्ये डेटा आहे तुमचा, सपोज माय नेम इज, सपोज हे आपला डेटा आहे, माय नेम इज खान. आता याला जर मला स्प्लिट करायचं आहे, हा डेटा तुमचा स्टोअर आहे, सपोज एक स्ट्रिंग व्हेरिएबल आहे डेटा नावाचं. str डेटा करू आपण याला, str डेटा नावाचं आपल्याकडे व्हेरिएबल आहे. सो str डेटाला आपल्याला स्प्लिट करायचं. सपोज मी याला जर स्प्लिट केलं तर काय होईल, तर याला स्प्लिट करायचं. स्प्लिट कशाने करायचं हे पण आपल्याला माहिती पाहिजे. सो त्याला आपण म्हणतो रेग एक्स. रेग एक्स म्हणजे काय, डेलिमिटर पण म्हणू शकता तुम्ही त्याला. तर कुठल्या डेलिमिटरनी, कुठल्या रेग एक्सनी तुम्हाला त्याला स्प्लिट करायचं आहे, तर तुम्ही जर सांगू शकता की काय str डेटा डॉट स्प्लिट मेथड इज देअर, आणि इथं तुम्हाला यूज करायचं आहे ते पर्टिक्युलर डेलिमिटर. म्हणजे स्प्लिट कशाने करायचं. आता हे एक सेंटेन्स आहे माझ्याकडे, हे पूर्ण एक स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंगला मला पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. सो मी काय म्हणणार, जिकडे स्पेस आहे तिकडे एक पार्ट करा. म्हणजे एक पार्ट इथून होणार, दुसरा पार्ट इकडे होणार आणि तिसरा पार्ट इकडे करणार जाईल. तर यामुळे काय होईल, तुमच्याकडे किती स्ट्रिंग होतील, माय एक सेपरेट वर्ड होईल, नेम इज सेपरेट, इज सेपरेट आणि खान सेपरेट. अशा वेळी तुम्ही काय कराल, ही जी स्ट्रिंग आहे कंप्लीट एक अख्खी स्ट्रिंग आहे, एक सेंटेन्स आहे, या सेंटेन्सला तुम्ही छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करताय आणि त्याचे एक नाही तर किती पार्ट बनवताय, 4 पार्ट बनवताय. कशाच्या यूजनी, तर डेलिमिटर यूज करतोय आपण. काय गाईज, आता दोन स्ट्रिंगच्या मध्ये काय यूज करतोय, स्पेस, तर स्पेसने आपण त्याला डिवाइड करतोय. सो हे काय करेल, तुम्हाला तुमची स्ट्रिंग मल्टिपलमध्ये डिवाइड करेल, मल्टिपल स्ट्रिंगमध्ये डिवाइड करेल आणि इट विल रिटर्न टू यू. सो आता इकडे काय झालंय, मी हे एम्प्टी स्ट्रिंग दिलेली आहे. सो एम्प्टी स्ट्रिंग तर जमणार नाही आहे, सो त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, स्पेस द्यायचा असा. सो स्पेस दिल्यामुळे काय झालं, आता हा काय करेल, या str डेटामध्ये जिकडे स्पेस मिळेल, इथं स्पेस मिळाला म्हणजे याला एक काय करेल, एक पार्ट करेल, एक यू कॅन से दॅट्स ए सब पार्ट. हा एक पार्ट कन्सिडर केला जाईल. मग आता इथे परत स्पेस मिळाला, हा स्पेस सोडून देईल, हा सेकंड पार्ट कन्सिडर केला जाईल. आफ्टर दॅट इथं स्पेस मिळाला, हा थर्ड पार्ट कन्सिडर केला जाईल. अँड रिमेन काय, याच्यानंतर स्पेसच नाही आहे, स्ट्रिंग एंड होतीये. सो हा तुमचा फोर्थ पार्ट ऑफ युअर स्ट्रिंग कन्सिडर केला जाईल. तर अशा वेळी तुमच्या स्ट्रिंगला स्प्लिट करण्याचं, एक अख्खी स्ट्रिंग आहे त्याला स्प्लिट करण्याचं काम कोण करतं, हे स्प्लिट मेथड करतं. आणि हे तुम्हाला रिटर्न काय देतं, चेक करा, याच्यावरती कर्सर घेऊन जाल, इट विल रिटर्न यू स्ट्रिंग ॲरे. तर हा काय करतो, तुम्हाला स्ट्रिंग टाईप ॲरे काय करतो, रिटर्न करतो. सो तुम्हाला त्याच वेळी तुम्हाला इथे ॲरे क्रिएट करायचं आहे. काय ॲरे असणार, str नावाने आपण एक ॲरे क्रिएट करू. या ॲरेमध्ये काय होतील, या ज्या स्प्लिट झालेल्या पर्टिक्युलर स्ट्रिंगचे पार्ट आहेत, हे पार्ट ॲरेमध्ये ॲज ए एलिमेंट म्हणून स्टोअर केले जातील. किती एलिमेंट असणार, तर हा माय 1 2 3 इज 3 आणि खान जो आहे तो पार्ट फोर्थ पार्ट म्हणून स्टोअर केला जाईल. तर यामध्ये 4 एलिमेंट्स तुमच्या ह्या ॲरेमध्ये तुम्हाला स्टोअर केले जातील. आता या ॲरेमधले एलिमेंट तुम्हाला जर प्रिंट करायचे असतील, सो यू कॅन प्रिंट इट विदाउट एनी इश्यू. आता याला प्रिंट करायचं तर कसं, सो सिम्पलशी गोष्ट आहे गाईज. सो त्यासाठी आपण ही स्ट्रिंग काय करूया, इथे अशी क्रिएट करू. ऑलरेडी हे व्हेरिएबल क्रिएट केलेलं आहे कुठेतरी. सो मी काय करतो, str डेटा _1 करतो काहीतरी याला. ठीक आहे, str डेटा _1 नावाचं व्हेरिएबल आहे. या व्हेरिएबलला आपण स्प्लिट केलेलं आहे सिम्पलचं. सो स्प्लिट केल्याने आपल्याला ॲरे मिळालेला आहे. काय, कशाचं ॲरे, तर स्ट्रिंगचं ॲरे मिळालेला आहे. आणि या ॲरेला आपल्याला प्रोसेस करून बघायचं की ॲक्च्युली हे कसं स्प्लिट करतं, आणि स्प्लिट केल्यानंतर मला वेगवेगळे 4 स्ट्रिंग मिळत आहेत का, की एकच स्ट्रिंग आहे. यासाठी गाईज तुम्हाला माहिती आहे की फॉर लूप लावायचं आपल्याला. फॉर लूपमध्ये पण लक्षात घ्या, आपण ॲडव्हान्स फॉर लूप स्टडी करणार होताच. सोबत तुम्हाला फॉर इच लूपबद्दल पण इथे कळून जाईल तुम्हाला की फॉर इच लूप, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की फॉर इच लूप आपण ॲरेपासून पुढे यूज करू शकतो, कारण फॉर इच लूपचा जो डेटा असतो तो ऑब्जेक्ट लेवल डेटाला आपण त्याला यूज करतो जनरली. तर आता स्ट्रिंग ऑब्जेक्ट आहे, मी काय करणार, हा स्ट्रिंग घेणार, str
लूपच्या जागी मी कोलन करणार, स्ट्रिंग str कोलन, ओके str ऑलरेडी व्हेरिएबल असेल आपल्याकडे मे बी, ओके देन strarr करणार इकडे, ठीक आहे strELE करूया, ओके strELE म्हणजे str स्ट्रिंग एलिमेंट इज द strELE, सिंपल स्ट्रिंग टाईप व्हेरिएबल बनवलं, कोलन यूज केलं, कोलन यूज केल्यानंतर सोर्स ऑफ डेटा म्हणजे ॲरे, या तुम्हाला माहिती की या ॲरेमध्ये मल्टिपल डेटा स्टोर आहे, मल्टिपल स्ट्रिंग एलिमेंट्स आहेत त्यात, सो त्यासाठी मी काय केलं, हा आपला सोर्स बनवला. तर यामधनं मला काय करायचं आहे, प्रत्येक एका इटरेशनला, लूपच्या एका इटरेशनला एक एलिमेंट येऊन strELE नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोर होईल, जे व्हेरिएबल कसलं आहे, स्ट्रिंग टाईप व्हेरिएबल आहे. आता मी तर स्ट्रिंग टाईपचं व्हेरिएबल का क्रिएट केलं, कारण या strarr मध्ये म्हणजे रिसोर्समध्ये जिथे आपल्याकडे ॲक्च्युली ओके डेटाचा भंडार आहे, एलिमेंटचा भंडार आहे, ओके यू कॅन से ओके कलेक्शन ऑफ डेटा, ओके इकडे कलेक्शन ऑफ डेटा आहे, तर या कलेक्शन ऑफ डेटामधनं सिम्पलचं ओके रिसोर्समधनं एक एक स्ट्रिंग गेट करायची आहे आणि ती स्ट्रिंग इथं स्टोअर करायची, आणि या स्ट्रिंग एलिमेंटवरती तुम्हाला जे काही ओके व्हेरिएबलवरती जे काही प्रोसेस करायची आहे ती तुम्ही प्रोसेस करता. आपल्याला काय करायचं आहे, त्याला प्रिंट करायचं आहे, सो यू कॅन जस्ट प्रिंट strELE. तो इथं काय करेल, strELE जो काय आहे तो एलिमेंट तुम्हाला इकडे प्रिंट करून देईल. मी इकडे काय करतो, सिम्पलचं एक मेसेज देतो, स्प्लिट डेटा इन ॲरे अशी हेडिंग देतोय, ओके म्हणजे आपल्याला कळून येईल. इकडे एक परत काय करतो, थोडंसं स्पेस असावं म्हणून एक ओके लाईन सोडून देतो. str डेटाला यूज करायचं आहे आपल्याला, सो str डेटा डॉट स्प्लिट करायचं आहे, _1 डॉट स्प्लिट बाय ओके स्पेसनी स्प्लिट करणार, आणि जिथे स्पेस मिळेल तुम्हाला त्या पर्टिक्युलर स्पेसनी हा काय करेल, तुमच्या स्ट्रिंगला स्प्लिट करून देईल, म्हणजे छोट्या छोट्या पार्ट्समध्ये कन्वर्ट करून देईल. क्लिअर आहात गाईज स्प्लिट मेथडबद्दल? हॅलो, ठीक आहे. सो गाईज चला मी रन करतो तुमचं ॲप्लिकेशन. ऑलरेडी या मेथडला आपण रन केलेलं आहे, मेन मेथडमधनं शो स्ट्रिंग ऑपरेशन नावाचं मेथड यूज केलेलं आहे आपण. सो आय विल रन इट अँड जस्ट चेक व्हॉट विल हॅपन हिअर. सो गाईज बघा इकडे खाली आपल्याला आउटपुट मिळालेला असेल, हा स्प्लिटचा आउटपुट आहे. ओरिजिनल तुमचा डेटा बघा, ओरिजिनल डेटाला जर तुम्ही प्रिंट केलात str डेटा 1 मध्ये तो डेटा आहे, मी याला प्रिंट करतो. बिफोर स्प्लिट अँड आफ्टर स्प्लिट अल्सो आय विल प्रिंट इट. लक्षात घ्या हा डेटा तुमचा ॲज इट इज असेल. बिफोर स्प्लिट str डेटा _1 याची काय व्हॅल्यू असणार आहे स्प्लिट करण्याच्या आधी, अँड सेम वेनी मी काय करतो याला आफ्टर स्प्लिट म्हणजे हे ॲरेस प्रिंट झाल्यानंतर मी काय करतो याला प्रिंट करतो str डेटा. मतलब म्हणजे याचा अर्थ असा आहे की str डेटा _1 हा व्हेरिएबल चेंज होणार नाही किंवा याच्यातल्या एलिमेंटला काही याच्यातल्या डेटाला काही फरक पडणार नाही. फक्त हा काय करेल, या डेटाचा यूज करेल स्प्लिट करून तुम्हाला एक नवीन ॲरे क्रिएट करून देईल. ओके, आफ्टर स्प्लिट str डेटा _1 काय, तर आता थोडंसं प्रॉपर वेनी लक्ष द्या, सो यू कॅन अंडरस्टँड इट व्हेरी वेल. ठीक आहे. सो गाईज बघा तुम्हाला एवढ्या गोष्टीला इथं लक्ष द्यायचं आहे. ओके, बिफोर स्प्लिट str डेटा 1 माय नेम इज खान. ओके, स्प्लिट केलं आपण, स्प्लिट केल्यानंतर मला ॲरे मिळाला, त्या ॲरेला आपण काय केलं, इटरेट केलं. सो ॲरेला इटरेट केल्यानंतर हा एक एलिमेंट मिळाला, हा दुसरा एलिमेंट मिळाला, हा तिसरा एलिमेंट मिळाला आणि हा चौथा एलिमेंट. म्हणजे तुमची एक जी अख्खी स्ट्रिंग होती ही माय नेम इज खान, त्या स्ट्रिंगला 4 पार्टमध्ये आपण काय केलेलं आहे, डिवाईड केलेलं आहे. डिवाईड कशाच्या वेळेनी केलेलं आहे, कशाच्या बेसवरती डिवाईड केलं आहे, तर डिवाईड केलं आपण कशाच्या वेळेने यूजनी, तर ह्या स्पेसच्या यूजनी. जिकडं स्पेस आला तिकडं एक स्ट्रिंगचा काय केला, एक तुकडा केला, यू कॅन से पार्ट केलेला आहे आपण. क्लिअर आहात गाईज? आणि आफ्टर स्ट्रिंग बघा, आफ्टर स्प्लिट ऑपरेशन जर तुम्ही str डेटा _1 ला यूज केलं तर ॲज इट इज तुम्हाला मिळणार आहे, तुम्हाला यात काही चेंजेस होणार नाहीत, कारण तुमचं स्ट्रिंग इज वॉट इम्युटेबल. क्लिअर गाईज? हॅलो, Yes sir. ओके. सो दिस इज द सिम्पल ओके यूज ऑफ स्प्लिट मेथड. यावेळी तुम्ही काय करत असता, स्प्लिट मेथडचा यूज करत असता. खूप ओके इम्पॉर्टंट मेथड आहे, तुम्ही पुढे चालून खूप यूज करणार आहात या मेथडचा. ओके, आणि यावेळी तुम्ही काय करू शकता, कुठल्याही स्ट्रिंगला पर्टिक्युलर डेलिमिटरचा यूज करून, रेगएक्सचा यूज करून, पर्टिक्युलर ओके डेटाचा यूज करून तुम्ही त्याला स्प्लिट करू शकता. सो हे झालं कशाचा यूज, युअर स्प्लिट मेथड. आय होप यू आर ओके विथ दिस पर्टिक्युलर स्प्लिट मेथड. तुम्हाला जर काही डाऊट असेल सो यू कॅन आस्क मी.
एनीवन, एनी डाउट गाइस? No, sir. ओके गर्ल्स. ओके फाईन. सो ओके, सो स्प्लिट मेथडचा पण तुम्ही यूज करू शकाल तुमच्या ओके म्हणजे प्रोग्रामिंगमध्ये प्रोजेक्टमध्ये वगैरे. ओके, सो स्प्लिट मेथड इथेच कंप्लीट होतं आपलं. सो त्याच्यात अजून तुम्हाला मी काहीतरी इकडे ओके वेगळ्या गोष्टी करून दाखवण्याचा प्रयत्न करेल. जसं की डेलिमिटरचं स्पेस यूज केलेलं आहे. स्पेसच्या ठिकाणी सपोज माझ्याकडे काय माझ्या स्ट्रिंगमध्ये हॅश आहे इकडे कुठेतरी असं. ओके, सो यू कॅन से हॅश इज देअर. सो हॅश आलं म्हणजे काय होईल, आता मी जर म्हटलं की याला स्पेसनी प्रिंट करा किंवा स्प्लिट करा, या स्ट्रिंगमध्ये एवढे स्पेस आहे का आपल्याकडे? देर इज अ स्पेस इन युअर स्ट्रिंग. हॅलो. No, sir. नो. सो हे तुम्हाला स्प्लिट करू शकणार आहे का मग हे? कॅन इट स्प्लिट युअर डेटा? ऑब्वियसली नॉट गाइज, राईट? चेक इट गाईज. ओके, सो मी रन करतोय. रन केला, स्प्लिट करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्प्लिट केल्यानंतर काय केला, अख्खाच्या अख्खा ॲरे तुम्हाला एकाच एलिमेंटमध्ये देऊन दिला आहे. म्हणजे स्प्लिट तुमचा डेटा झालाच नाही आहे. सो इट विल रिटर्न यू ॲज इट इज एलिमेंट. क्लिअर हो गाईज? Yes, sir. ओके, ठीक आहे. आता हॅश आहे तुमच्याकडे. सो सपोज मी स्पेसच्या ठिकाणी म्हटलं की स्प्लिट करा, कशाने? हॅशने स्प्लिट करा. किती पार्ट होतील स्ट्रिंगचे तुमच्या? 4 parts. ओके, इट विल ओके डिवायडेड इन टू 4 पार्ट्स. जिथे स्पेस हॅश आहे तिथे काय करेल तो पार्ट डिवाइड करेल. सो बघा मी परत रन करतो. रन झाला तुमचा प्रोग्राम अँड यू कॅन चेक इट हिअर. ओके, 4 पार्टमध्ये तुमचं ओके स्ट्रिंग परत स्प्लिट झालेलं आहे. पण लक्षात घ्या, स्पेस कुठे तुम्हाला इकडे हॅश कुठे दिसणार नाही का? कारण तो काय करतो, जो तुम्ही डेलिमिटर दिलेला आहे त्या डेलिमिटरला इथून तुमच्या स्ट्रिंगमधनं वगळून टाकतो गाईज. ओके, तो काय करतो, काढून टाकला तो आणि मग काय केला तो एक पार्ट क्रिएट केला तो स्ट्रिंगचा. सो अशा वेळी तुम्ही काय करू शकता, या स्प्लिट मेथडचा यूज करू शकता ओके तुमच्या स्ट्रिंगला डिवाइड करण्यासाठी. सो आय होप यू गाईज आर क्लिअर. येस सर. ठीक आहे. आता तुम्हाला जर वाटलं की या स्प्लिट मेथड तर आपण यूज केलेली आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, या पर्टिक्युलरचा ओके एलिमेंटचा इंडेक्स नंबर काढायचा. आता इंडेक्स नंबर काढावं कसं, आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला विचारणार आहे की हे तुम्हाला लूप कळलं का, की फॉर लूप कसं यूज केलं गेलेलं आहे. इथे बघा ना, तुम्हाला इथे इंट यूज केलेलं आहे ना, तुम्हाला लेस दॅन ग्रेटर दॅन कंडिशन यूज केली आहे. तर इथं काय होतं ॲक्च्युली, जिथपर्यंत ओके इतके किती एलिमेंट आहेत, यात 4 एलिमेंट आहेत. तर हे लूप किती वेळेस इटरेट होणार, 4 टाइम लूप विल गेट इटरेट. सो तुम्हाला प्लस प्लस करायची गरज नाही आहे, किंवा आयपासून 0पासून स्टार्ट करा, कंडिशन चेक करा, ओके प्लस करा मायनस करा, याची गरज नाही. आणि हे लूप जर बघितलं जनरली, हे लूप कसं केलं जातं, एकाच डिरेक्शनमध्ये काम करतं, म्हणजे स्टार्टिंग टू एंडपर्यंत चालत असतं. सो पहिल्या इटरेशनला फर्स्ट एलिमेंट यातला येईल, पुढे STRELE मध्ये ह्या स्ट्रिंग एलिमेंटमध्ये येईल, स्ट्रिंग ओके व्हेरिएबलमध्ये येईल, आणि त्या व्हेरिएबलला तुम्हाला जसं यूज करायचं तसं यूज करा. सेकंड इटरेशनला परत काय होईल, यातला सेकंड एलिमेंट इकडे येईल, थर्ड इटरेशनला थर्ड एलिमेंट येईल, फोर्थ इटरेशनला फोर्थ एलिमेंट येईल. आता याच्या पुढे जायला गेलात तर त्याच्यात एलिमेंटच नाही आहे. सो या केसमध्ये तो काय करेल, तुमचं लूप फॉल्स करेल आणि त्यानंतर तो काय करेल, कंटिन्यू तुमचा प्रोग्राम रन होईल. क्लिअर गाईज? तुमचं ॲडव्हान्स फॉर लूप कसं एक्झिक्यूट होतं आहे, कसं यूज होतं आहे. हॅलो. सो याला तुम्ही ॲडव्हान्स फॉर लूप पण म्हणू शकता, फॉर इच लूप पण म्हणू शकता. क्लिअर आहात गाईज? तुम्हाला काही डाऊट आहे इकडे ॲडव्हान्स फॉर लूपमध्ये किंवा फॉर इच लूपमध्ये? Yes, sir. ओके चला ठीक आहे, तुम्ही इथं क्लिअर आहात. ओके नो इश्यू. सो तुम्ही हे लूप जे आहे कुठे कुठे यूज करू शकता, त्या थोडंसं त्या लूपबद्दल बघूया. ओके, तर स्प्लिट मेथड तर तुम्ही ओके स्टडी केलेलीच आहे, नो इश्यू. ओके, आता त्यानंतर जर तुम्हाला बघायचं असेल की तुम्हाला पर्टिक्युलर लूपमधला इंडेक्स काढायचा असेल तर काहीच बघा इकडे तुम्हाला इंडेक्स मिळणार नाही आहे. सो विदाऊट इंडेक्स जर वर्क करायचं असेल सो यू कॅन गो विथ द फॉर लूप. बट तुम्हाला इंडेक्स नंबरची गरज आहे. सो तुम्हाला इंडेक्स नंबरला पण प्रोसेस करायचं आहे. सो अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, आपलं जे काही लूप आहे नॉर्मल फॉर लूप आहे, तर त्या फॉर लूपचा यूज करून तुम्ही काय करू शकता, इंडेक्स नंबर वगैरे गेट करू शकता. गाईस क्लिअर आहात तुम्ही?
हॅलो हॅलो, आवाज येतोय तुम्हाला? हॅलो, Yes, sir. सो क्लिअर Yes, आहात sir. का? कोणाला काही डाऊट आहे इकडे? No, sir. ओके फाईन, ठीक आहे. सो याच सोबत मी इकडे काय करतो, एक नवीन क्लास क्रिएट करतो. सो आपण त्यात थोडंसं फॉर लूपबद्दल काम करण्याचा प्रयत्न करू, ॲडव्हान्स फॉर लूपबद्दल. ठीक आहे. न्यू क्लास क्रिएट करू यामध्येच. ॲडव्हान्स फॉर प्रोग्राम आपण असं करूया क्लास. यामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रोग्राम रन करायचा, सो मेन मेथड लागणार आहे आपल्याला. सो विल क्रिएट ए मेन मेथड फर्स्ट हिअर. ओके, सो यामध्ये एक मेथड क्रिएट करू आपण, युजर डिफाईन. शो ऑपरेशन मेथड स्टार्ट झालं, शो ऑपरेशन मेथड एंड झालेलं आहे. सो यामध्ये काय करणार, इथून या मेथडला कॉल करायचं. सो आपल्याला या प्रोग्रामचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. सो क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू. ओके, एफ पी फॉर प्रोग्राम नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला मी इकडे. ऑब्जेक्ट झाला एफ पी डॉट काय आहे तर शो ऑपरेशन मेथड आहे. सो शो ऑपरेशन मेथड इथनं कॉल करणार आपण सिम्पल सर. आता या मेथडमध्ये बघायचं की फॉर लूप कसं यूज करू शकतो. सो इनिशियली मी काय करतो, तुम्हाला एक ॲरे क्रिएट करून दाखवतो. नॉर्मलचा ॲरे क्रिएट करूया, इंटिजर ॲरे, ARR नावाचा ॲरे क्रिएट करू. यामध्ये स्टॅटिक डेटा देतो गाईज मी सिम्पलचा. ओके, कारण तुम्हाला समजून येईल की काय 1 2 3 4 5 6 असं काहीतरी आपण डेटा स्टोअर केलेला आहे त्याच्यात. 1 2 3 4 5 6. ओके, डेटा मे बी एनिथिंग. आता इंटिजर काही व्हॅल्यूज असू शकतात त्यात. आता आपल्याला ह्याला प्रिंट करायचं आहे. तर जनरली आपण काय करतो, वी यूज द फॉर लूप लाईक दिस. सो इंट आय इक्वल टू 0 स्टार्ट करतो, कारण आपल्याला माहिती आहे की ओके इंडेक्स नंबर जो असतो ॲरेचा तो 0 स्टार्ट होतो. मग आपण काय करतो, आय इज लेस दॅन करतो, काय ARR डॉट लेंथ प्रॉपर्टी यूज करतो ॲरेची. लेंथ यूज केली, लेस दॅन लेंथ. ओके, अँड आय प्लस प्लस करतो. हे झालं आपलं फॉर लूप. ओके, 3 पार्ट्समध्ये यूज करतो आपण अशा वेळी. तर यामध्ये आपण प्रिंट करायचं तुम्हाला ॲरेला. सो सिम्पल तुम्ही ॲरेला इकडे प्रिंट करता बाय युजिंग सिस्टम डॉट आउट. ठीक आहे, तर डायरेक्टली ॲरे प्रिंट करूया. ARR ऑफ आय. ARR ऑफ आय केलं म्हणजे आय म्हणजे काय, पर्टिक्युलर इंडेक्स नंबर ऑफ दॅट ॲरे. तर तुम्हाला माहिती आहे की चला ठीक आहे 10 20 30 40 50 असं काहीतरी करू आपण. 50 आणि 7. तुम्हाला माहिती आहे की 10 जो आहे 10 कुठल्या इंडेक्स नंबरला प्रेझेंट आहे गाईज? व्हॉट इज इंडेक्स नंबर ऑफ 10? 0. 0. हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर? 6. 5. 6 or 5? 5. 6. 6. There are 6 element in your array. Length काय असेल ॲरेची? 6. ओके, सो Five. लेंथ Five. इज वॉट? 5. 6 असेल लेंथ गाईज. लक्षात घ्या, आपण 1 to 10 to 60 पर्यंत स्टोअर केले ते ॲरे एलिमेंट, राईट? देर आर 6 एलिमेंट इन ए ॲरे. लेंथ ऑफ युअर ॲरे इज 6. इंडेक्स नंबर स्टार्ट फ्रॉम 0. ओके, अँड लेंथ -1. लास्टचा इंडेक्स नंबर काय असेल तर ओके तो इंडेक्स नंबर असेल 5. क्लिअर गाईज तुम्ही? Yes, sir. ओके फाईन, ठीक आहे. सो याला जर प्रिंट केलं तर काय होईल, हे सगळे एलिमेंट्स जे आहेत तुमच्या ॲरेमधले ते 1 by 1 प्रिंट होऊन जातील तुमचे. बघा मी रन करतोय प्रोग्रामला ॲज अ जावा ॲप्लिकेशन. रन झाला. 10 20 30 40 50 अँड 60 सगळे एलिमेंट्स तुमचे इथे प्रिंट झालेले आहेत. हे झालं नॉर्मल फॉर लूप यूज करून. आता यालाच आपण ॲडव्हान्स फॉर लूपचा यूज करू शकतो का, हे जर बघायचं असेल तर मी इकडे काय करतो, एक सिम्पली मेसेज देऊ आपण इकडे असं काहीतरी, आणि यामध्ये आपण ॲडव्हान्स फॉर लूप टाकण्याचा प्रयत्न करू. आता फॉर लूप म्हणजे काय, फॉर कीवर्ड ॲज इट इज असणार आहे. त्यामध्ये ब्रॅकेट झाले. आता 2 पार्ट आहेत या लूपमध्ये. यामध्ये जसे 3 पार्ट होते, पहिला पार्ट डिक्लेरेशन इनिशियलायझेशन, सेकंड पार्ट युअर कंडिशन, आणि थर्ड पार्ट इज वॉट इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. बट इथे काय असतात, 2च पार्ट असणार आहेत. पहिला पार्ट असेल तुमचं व्हेरिएबल डिक्लेरेशन, अँड सेकंड पार्ट असणार आहे तुमचा डेटाचा रिसोर्स. ओके, रिसोर्स म्हणजे डेटा रिसोर्स म्हणू शकता तुम्ही त्याला. मग यामध्ये काय होईल, दोन्ही पार्टला ओके सेपरेट करण्याचं काम कोण करतं, तर सेमीकोलन जे आहे ते तुमच्या सेपरेट करण्याचं काम करतं. तर इथं तुमचा डेटा कसा आहे, इंट टाईप डेटा आहे. सो यू कॅन यूज इंट. ओके, नम टाईप व्हेरिएबल. सपोज इंट नम यूज केला आणि तुमचा इथं ARR यूज केला तर हे वर्क होणार आहे का चेक करा. सो इट विल वर्किंग फाईन विदाऊट एनी इश्यू. सो यामध्ये आपण काय करूया,
हे लूप यूज केलं आपण. लूपमध्ये काय करणार, आता हा नम नावाचा व्हेरिएबल आहे, या नमला इथे आपण प्रिंट करणार सिम्पलचं. सो नो यूज टू ओके यूज एनी इंडेक्स नंबर अँड एनिथिंग एल्स. फक्त या लूपचा कधी यूज होऊ शकतो त्यावेळेस तुम्हाला लक्षात घ्या की विदाऊट इंडेक्स नंबर जर तुम्हाला काय करायचं आहे, ओके, फ्रॉम फर्स्ट एलिमेंट टू लास्ट एलिमेंटपर्यंत तुम्हाला जर डेटा प्रोसेस करायचा आहे तुम्हाला, तर तुम्ही या टाईपचा लूप यूज करू शकता गाईज. क्लिअर आहात. सो तुम्हाला इंडेक्स नंबर इकडे मिळणार आहेत का, तर ऑब्व्हियसली मिळणार नाही आहे इंडेक्स नंबर. तुम्ही म्हणाल की मला दुसरे काही ऑपरेशन इन बिटवीन कॉल करायचे, ते इन बिटवीन कॉल करायचं असेल, इन बिटवीन डेटा ॲक्सेस करायचा असेल, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला सपोज हे 30 ॲक्सेस करायचं आहे, सो तुम्हाला माहिती आहे की ARR ऑफ ओके 2 इज वॉट इंडेक्स नंबर ऑफ दिस 30, तो ARR ऑफ 2 यूज करावं लागेल. सो इंडेक्स नंबर यूज करावा लागेल. बट विदाऊट इंडेक्स नंबर तुमचा ॲडव्हान्स फॉर लूप काय करेल, तुम्हाला डेटा प्रोसेस करण्याचा ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करेल. ज्यावेळेस तुम्हाला प्रिंट वगैरे करायचा असतो डेटा, ओके, किंवा तुम्हाला स्टार्ट टू एंडपर्यंत ऑपरेशन करायचे असतात काही, तर अशा वेळेस तुम्ही ॲडव्हान्स फॉर लूपचा यूज करून इझी वेनी तुम्ही काय करू शकता, तुमच्या ॲरेच्या डेटाला प्रिंट करू शकता. क्लिअर आहात गाईज तुम्ही. Yes, sir. ठीक आहे. सो बघा मी रन करतोय आणि सेम वेनी जसं तुमचं नॉर्मल लूप वर्क करत होतं, पहिला एलिमेंट प्रिंट केला, दुसरा केला, तिसरा, लास्ट केला, इकडे पण पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, जेवढे काही एलिमेंट आहेत तुमच्याकडे 6 एलिमेंट्स आर देअर. सो इट विल प्रोसेस युअर 6 एलिमेंट फ्रॉम फर्स्ट एलिमेंट टू लास्ट एलिमेंट. ओके. सो हाऊ टू यूज ॲडव्हान्स फॉर लूप. सो क्लिअर आहात गाईज तुम्ही ॲडव्हान्स फॉर लूप बद्दल. मग आता डेटा कुठल्याही टाईपचा असो, डेटा मे बी स्ट्रिंग टाईप डेटा, डेटा मे बी okay character type of data may be your okay any other type of data, so you can use advanced for loop like this. Clear आहात. Yes, sir. Yes, sir. ओके फाईन, ठीक आहे, गुड, ओके, नो इश्यू. तर गाईज ठीक आहे, हे झालं तुमच्या कशाबद्दल, ॲडव्हान्स फॉर लूपबद्दल. आता इथून पुढे आपल्याला तुमचं कलेक्शन असो, कलेक्शन फ्रेमवर्कमधले क्लासेस असो, तुमचे डेटा ओके डेटा स्ट्रक्चरची, किंवा तुमचं लूप असो, किंवा तुमचा ॲरे असो, तो तुम्ही याच्यासोबत तुम्ही तुमचं फॉर लूप हे आरामशीर यूज करू शकता गाईज विदाऊट एनी इश्यू. आणि हे थोडंसं फास्ट ओके वर्क पण करतं. सो लिटल बिट ओके परफॉर्मन्स वाईज बघितलं तर नो प्रॉब्लेम गाईज. ओके. सो लक्षात घ्या 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट काय असतो, ज्या टाईपचा डेटा आहे त्या टाईपचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असतो. ओके. आणि त्यानंतर काय, तुमचा जो डेटा आहे ॲक्च्युअल ओके सोर्स डेटा आहे, त्या सोर्सला इथे यूज करायचं आहे. सो याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, या फॉर लूपचा आरामशीर यूज करू शकता. ओके फाईन गाईज, इतकं क्लिअर आहात तर आपण थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आता फॉर लूप तर झालेलंच आहे आपलं. आता आपल्याला काय करायचे आहेत, मग आज थोडंसं आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. कशाची प्रॅक्टिस करायची, तर थोडेसे स्ट्रिंग रिलेटेड प्रोग्राम्सची प्रॅक्टिस करायची इकडे. स्ट्रिंग रिलेटेड प्रोग्राम्स म्हणजे काय, आता जे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये लॉजिकल प्रोग्राम्स विचारले जातात, थोडेसे त्याच्या टाईपचे काहीतरी प्रोग्राम आपण इथे प्रॅक्टिस करूया आणि मग पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो आज आपण एखादा प्रोग्राम करण्याचा प्रयत्न करूया आणि मी तुम्हाला एखादा असाइनमेंट देण्याचा प्रयत्न देऊन देईल तुम्हाला, आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके ठीक आहे गाईज. सो इतकं तर क्लिअर आहात तुम्ही, राईट. कुणाला काही डाऊट असेल ओके तर तुम्ही विचारू शकता स्प्लिट मेथडबद्दल आणि फॉर लूपबद्दल, ॲडव्हान्स फॉर लूप या फॉर इच लूपबद्दल. एनी डाऊट टू एनीवन. हॅलो. No, sir. ओके फाईन, ठीक. No, sir. ओके चलो ठीक आहे. सो आता प्रोग्राम करायचा आहे. प्रोग्राम काय आहे तर सिम्पलसा प्रोग्राम असणार आहे आपला इनिशियली. ओके. हे सगळे मेथड्स आहेत, नो इश्यू. आता बघा मी तुम्हाला सांगतोय की इकडे ॲक्च्युअल आपल्याला करायचं आहे का, आपल्याकडे एक असा डेटा असणार आहे. दुसरी गोष्ट तुमच्या ओके स्ट्रिंग व्हेरिएबलमध्ये तुम्ही किती डेटा स्टोअर करू शकता. सो नो लिमिट गाईज, तुम्हाला जेवढा डेटा स्टोअर करायचा आहे तुम्ही स्टोअर करू शकता. ओके. थाउजंड्स ऑफ लॅक्स ऑफ कॅरेक्टर यू कॅन स्टोअर इंटू ओके स्ट्रिंग पर्टिक्युलर व्हेरिएबल, स्ट्रिंग व्हेरिएबल. सो यामध्ये काहीतरी डेटा आहे. हॅलो, वेलकम टू द जावा डेव्हलपमेंट. ही माझ्याकडे स्ट्रिंग आहे. सो सिम्पलचा स्ट्रिंग डेटा आहे माझ्याकडे. मला आयडेंटिफाय करायचं आहे की हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर देअर, किती कॅरेक्टर्स आहेत मला हे फाइंड करायचे. त्यात काय करावं लागेल गाईज, मला मोजत बसणार का एक एक कॅरेक्टर. हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर देअर, हाऊ टू फाइंड इट. हॅलो. हाउ मेनी कैरेक्टर्स आर मेथड यूज करेंगे सर. कौन सा मेथड यूज करेंगे. लेंथ लेंथ मेथड ऑब्वियसली बॉस. ओके सिंपल सी में आंसर है Length कि का? यू कैन यूज लेंथ मेथड. सो इट विल रिटर्न यू ओके नंबर ऑफ कैरेक्टर इन दैट पर्टिकुलर स्ट्रिंग डेटा. ओके स्ट्रिंग डेटा और स्ट्रिंग वेरिएबल एनीथिंग विल बी देयर.
ओके. सो लेंथ मेथड तुम्ही यूज कराल. ओके, डेटा डॉट लेंथ केलं की तुम्हाला हा रिटर्न करेल नंबर ऑफ कॅरेक्टर किती स्टोअर आहेत. ओके, चलो ठीक आहे. नंबर ऑफ कॅरेक्टर तर तुम्ही स्टोअर केलेले ओळखले. आता मला यात आयडेंटिफाय करायचे की हाऊ मेनी वर्ड्स आर देअर. म्हणजे काय, हॅलो एक वर्ड आहे, सो हॅलो एक झाला, वेलकम दुसरा, टू झाला तिसरा, द चौथा, पाचवा आणि सहावा. हाऊ मेनी वर्ड्स आर देअर. सो देर आर 6 वर्ड इन युअर ओके स्ट्रिंग. सो हाऊ टू आयडेंटिफाय इट. कसं करणार आयडेंटिफाय त्याला, की वर्ड आयडेंटिफाय करायचं आहे. तर हाऊ टू डू दॅट. स्प्लिट मेथड यूज करून कसं करणार. हॅलो, हां गाईज कम ऑन. ओके, हाऊ मेनी वर्ड्स आर देअर. फॉर एच मध्ये काउंट डेटा आठवू शकता. फॉर इच मध्ये काउंट करता येईल ना तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तुमच्या लूपच्या बॉडीमध्ये जे काही लॉजिक लावायचे ते लॉजिक लावू शकता तुम्ही. ओके, हाऊ मेनी वर्ड्स आर देअर ओके इन अबाउट स्ट्रिंग. ओके, असेच तुम्हाला काहीतरी प्रोग्राम विचारले जातात गाईज. हाऊ मेनी वर्ड्स आर देअर इन ओके गिव्हन स्ट्रिंग. तर यामध्ये तुम्हाला माहिती आहे किती वर्ड्स आहेत. सो तुमच्याकडे एक आन्सर तुम्ही सांगितलं की ओके फर्स्ट वे ऑफ युअर आन्सर इज ऑर स्प्लिट मेथड. ओके, सो बाय युजिंग स्प्लिट मेथड ओके यू कॅन आयडेंटिफाय इट. हाऊ टू डू दॅट. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक ॲरे व्हेरिएबल क्रिएट करावं लागेल. STR नावाचा ॲरे क्रिएट केला. सपोज मी इकडं असा हा ॲरे क्रिएट झालेला आपला. आणि तुमचं काय आहे, डेटा नावाचा व्हेरिएबल आहे स्ट्रिंग. ओके, त्यात सगळा डेटा प्रेझेंट आहे. तो डेटा डॉट स्प्लिट करेल. पण स्प्लिट कशाने करणार काय इकडे मी, हाऊ टू स्प्लिट इट, स्पेसनी स्प्लिट करणार. स्पेसनी स्प्लिट केल्यानं काय होतील, हे काय करेल ओके पर्टिक्युलर स्पेसपासून तो काय करेल एक वेगळा पार्ट ऑफ युअर स्ट्रिंग एक वर्ड तुम्हाला रिटर्न करेल. आणि नंबर ऑफ वर्ड तुमच्या STR मध्ये स्टोअर होतील. आणि त्यानंतर तुम्ही फायनली काय करणार, STR जे आहे त्याचं लेंथ फाइंड करणार. सो STR ओके ARR डॉट लेंथ केलं की तुम्हाला कळून जाईल नंबर ऑफ वर्ड्स इन युअर स्ट्रिंग. क्लिअर आहात गाईज तुम्ही. हेच होतं तुमचा पहिला वे राईट. सो चलो ठीक आहे गाईज. ओके, सो आपण तसा प्रोग्राम करूया. ओके, सिम्पलचा मी इथं क्लास करतोय स्ट्रिंग वर्ड प्रोग्राम मी नाव देतो याला. ओके, जसं तुम्हाला माहिती आहे की इथं मेन मेथड क्रिएट करू. सो विल क्रिएट ए मेन मेथड फर्स्ट. ओके, गेट वर्ड इन स्ट्रिंग आपण असं काहीतरी त्याला मेसेज दिलेला आहे आपल्याला राईट. नाव दिलेलं आहे मेथडला. सो जस्ट कॉल दिस पर्टिक्युलर मेथड गाईज स्ट्रिंग वर्ड प्रोग्राम SWP इक्वल टू न्यू स्ट्रिंग वर्ड प्रोग्राम. हा तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. SWP डॉट गेट ओके वर्ड इन स्ट्रिंग ही मेथड कॉल करायची तुम्हाला. आणि यामध्ये आपलं लॉजिक येणार आहे ॲक्च्युली. सो विल क्रिएट ए स्ट्रिंग डेटा हिअर. व्हेरिएबल क्रिएट करू जो आपण ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे आपल्या नोट्समध्ये आय थिंक. सो कॉपी करतो गाईज मी याला, म्हणजे आपल्याकडे ओके ॲज इट इज आपल्याकडे येऊन जाईल. सो हे कॉपी केलं मी इकडे. बाकीचं तर आपण सगळं इकडे करू शकतो. ओके, हे झालं तुमचा डेटा आहे तुमच्याकडे. या डेटामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं हाऊ मेनी वर्ड्स आर देअर. सो नंबर ऑफ वर्ड्स तुम्हाला प्रिंट करायचे आहेत. सो त्यासाठी तुम्ही काय केलं, एक स्ट्रिंग ॲरे क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. STR ARR हा ॲरे क्रिएट केला. त्यानंतर तुमचा जो डेटा आहे तुमचा स्ट्रिंग डेटा डॉट यू कॅन यूज स्प्लिट मेथड हिअर. आणि स्प्लिट केलं तुम्ही कशाने, स्पेसनी स्प्लिट केलं. तर यात काय होईल, जेवढे काही स्पेस आहे तिथनं तुम्हाला काय केलं जाईल, तुमची एक सबस्ट्रिंग क्रिएट करून तुमच्या ॲरेमध्ये स्टोअर केली जाईल. आणि नंबर ऑफ वर्ड सांगायचे तुम्हाला, तो सिम्पली तुम्हाला इथे प्रिंट करायचे काय, नंबर ऑफ वर्ड. number of word in given string plus okay str arr
डॉट लेंथ केला तर तुम्हाला काय होईल तुमचे गाईज परफेक्ट वेनी तुम्हाला तुमचे ओके तुम्हाला कळून जाईल की नंबर ऑफ वर्ड किती आहे तुमच्या स्ट्रिंगमध्ये गाईज. क्लिअर आहात तुम्ही प्रोग्रामबद्दल गाईज? हॅलो. हो सर. ओके सो आय विल रन इट गाईज. जस्ट ऑब्झर्व इट की हा त्याच वेळी काम करतोय का. ओके सेव्ह केलं गाईज प्रोग्रामला आणि रन केला. नंबर ऑफ वर्ड इन गिवन स्ट्रिंग ओके इज 6. तर तुम्ही काउंट करू शकता की किती नंबर ऑफ वर्ड आहेत आपल्याकडे. सो तुमच्याकडे स्ट्रिंग ऑलरेडी आहे गाईज. तुम्हाला माहिती आहे की काय स्ट्रिंग आहे. सो यू कॅन काउंट इट 1 2 3 4 5 and 6 words are there. So your program is also saying that there are 6 number of words in your string. Clear आहात guys तुम्ही? Yes Yes, sir. sir. ओके जसं तुम्ही या वेनी केलेलं आहे वाय युजिंग स्प्लिट मेथड तुम्ही वर्क केलेलं आहे. ओके विदाउट स्प्लिट मेथड तुम्हाला जर करायचं असेल तर कसं करणार. हाऊ टू डू दॅट विदाउट स्प्लिट मेथड. ओके तुम्हाला हा प्रोग्राम विचारला जाईल पण कसं विचारला जाईल की स्प्लिट मेथड इज देअर बट ओके तुम्हाला स्प्लिट मेथडचा यूज करायचा नाही. विदाउट स्प्लिट मेथड तुम्हाला आयडेंटिफाय करायचं की हाऊ मेनी वर्ड्स आर देअर. सो त्यासाठी काय कराल. एनी आयडिया. No idea guys? ओके गाईज बघा मी तुम्हाला सांगतोय थोडंसं काय करणार. तुम्हाला काय करायचे आहेत गाईज काउंट करायचे आहेत. काय स्पेस काउंट करायचा आहे. पहिला स्पेस झाला, दुसरा स्पेस झाला, तिसरा स्पेस झाला, चौथा स्पेस झाला आणि 5 स्पेस झाले. किती स्पेस आहे तुमच्याकडे. 5 स्पेस. Five. आणि किती वर्ड आहेत तुमच्याकडे. 6. 6. 5 + 1 केलं तर काय मिळेल. 6. सो तुम्हाला काय Six. करायचं आहे नंबर ऑफ ओके स्पेस तुमच्या स्ट्रिंगमध्ये किती आहे ते काउंट करायचं आहे. ओके आता मला सांगा की नंबर ऑफ स्पेस करण्यासाठी मी स्पेस कसा फाइंड करू. हाऊ टू फाइंड इट. हाऊ डू आय आयडेंटिफाय की तिकडं स्पेस आहे की नाही आहे. स्पेस आहे तर कसं कळेल आपल्याला. तर तुम्हाला काय करावं लागेल गाईज लॉजिक काय असणार आहे प्रत्येक कॅरेक्टर चेक करावं लागेल की ते कॅरेक्टर स्पेस आहे का. एचला कराल पहिलं नंतर ई कराल नंतर एल परत एल परत ओ देर इज नेक्स्ट कॅरेक्टर इज ए स्पेस. सो स्पेस असला की आपण काउंट प्लस प्लस करणार. कळतोय तुम्हाला काय लॉजिक लावतोय आपण. येस सर. सो त्यासाठी तुम्हाला माहिती आहे की स्ट्रिंग म्हणजे काय. स्ट्रिंगला सुद्धा काय असतात प्रत्येक कॅरेक्टरला इंडेक्स नंबर असतात आणि जसं ॲरेचा इंडेक्स नंबर 0 पासून सुरू होत असतो तसाच तुमच्या स्ट्रिंगचा इंडेक्स नंबर सुद्धा 0 पासून सुरू होत असतो कॅरेक्टरचा इंडेक्स नंबर इन युअर स्ट्रिंग डेटा. क्लिअर गाईज. येस सर. सो त्यासाठी तुम्ही इथं सिम्पलचं काय करणार आहात तर ओके इकडं बघा मी फॉर लूप लावतो एक सिम्पलचं. फॉर लूप लावलं. फॉर लूप स्टार्ट कुठे करणार ऑब्विसली आय = 0 कारण 0 पासूनच इंडेक्स नंबर स्टार्ट होते याचा पण. सो आय इज लेस दॅन करायचे मला. लेस दॅन किती 0 to लेंथ -1 म्हणजे आता तुम्हाला इथे तुमचा डेटा नावाचा व्हेरिएबल आहे. डेटा डॉट लेंथ नावाची मेथड यूज करायची आहे. सो जस्ट यूज लेंथ मेथड. ओके लेस दॅन लेंथ आणि प्रत्येक वेळेस आय प्लस प्लस करायचा आहे. म्हणजे यातनं काय होईल तुमचं ओके फ्रॉम स्टार्ट लोकेशन ओके स्टार्टिंग कॅरेक्टर टू एंड कॅरेक्टरपर्यंत तुमचे काय होणार आहे हे लूप चालणार आहे. म्हणजे तुमच्या प्रत्येक स्ट्रिंगचं कॅरेक्टर स्ट्रिंगमधलं प्रत्येक कॅरेक्टर काय होणार गाईज इटरेट होणार आहे इकडे. क्लिअर आहात गाईज तुम्ही. ओके Yes, sir. आणि त्यानंतर मला काय करायचं आहे ओके मला एक एक आयडेंटिफाय करायचे कॅरेक्टर गेट करायचे. स्ट्रिंगमधनं कॅरेक्टर गेट करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करणार कॅर ॲट नावाची मेथड बघितली होती आपण. सो आय यूज डेटा डॉट कॅर ॲट मेथड. सो कॅर ॲटला लागतो काय गाईज बघा इंडेक्स नंबर लागतोय आणि तो रिटर्न काय देतोय तुम्हाला काय देतोय रिटर्न कॅर देतोय. सो जस्ट यूज दॅट पर्टिक्युलर कॅर ॲट. कॅर ॲटला इंडेक्स द्यायचा आहे तर इंडेक्स माझ्याकडे पर्टिक्युलर फिक्स आहे का नाही आहे. मला काय करायचं आहे फ्रॉम फर्स्ट इंडेक्स टू लास्ट इंडेक्सपर्यंत म्हणजे प्रत्येक स्ट्रिंगचं कॅरेक्टर जेवढे कॅरेक्टर माझ्या स्ट्रिंगमध्ये आहेत सगळेचे सगळे कॅरेक्टर मला चेक करायचे आहेत. सो आय यूज आय व्हेरिएबल हिअर. सो यामध्ये मला मिळणार आहे कॅरेक्टर. सो कॅरेक्टर जर मला जे मिळत आहे मी इकडे कॅर व्हेरिएबल CH नावाचं व्हेरिएबल क्रिएट करून त्याला स्टोअर करू शकतो CH मध्ये आणि आय विल चेक दिस CH
विथ ओके आपल्याला काय फाइंड करायचं होतं स्पेस फाइंड करायचं होतं सो CH इक्वल टू सिंगल कोटमध्ये स्पेस आहे का कारण कॅरेक्टर डेटा आहे असेल तर गाईज मी इकडे काय करेल काउंट प्लस प्लस नावाचं एक व्हेरिएबल घेईल कुठलं काउंट तर वर्ड काउंट सो तुम्हाला जे काय नाव द्यायचे तुम्ही देऊ शकता या व्हेरिएबलला क्रिएट करावं लागेल आपल्याला जस्ट सो आय विल क्रिएट इट ओके हिअर ॲज अन इंटिजर व्हेरिएबल इनिशियली काउंट इज 0 सो यानंतर वर्ड काउंट झाला जसं हे लूप संपलं तुमच्या इकडे या लूपच्या खाली तुम्ही काय करा वर्ड काउंट तुमचा प्रिंट करा वर्ड काउंट इक्वल टू वर्ड काउंट क्लिअर आहात गाईज कसं होणार आहे कसं वर्क होणार आहे हाऊ इट विल वर्क येस राईट सो दोन्ही वेनी तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे बाय युझिंग स्प्लिट मेथड ऑल्सो अँड बाय युझिंग लूप ऑल्सो सो तुम्हाला लॉजिक चेक करण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की स्प्लिट मेथडचा यूज करायचा नाही आहे सो जर तुम्हाला स्प्लिट मेथड यूज करायचं नसेल सो यू कॅन यूज कॅर ॲट मेथड अँड यू कॅन इटरेट युअर स्ट्रिंग फ्रॉम फर्स्ट कॅरेक्टर टू लास्ट कॅरेक्टर देन यू हॅव टू चेक इट दॅट पर्टिक्युलर कॅरेक्टर आता फक्त स्पेसच नाही आहे तुम्हाला कुठल्याही कॅरेक्टरवरती जर वर्क करायचं असेल प्रोसेस करायचा असेल कॅरेक्टर बाय कॅरेक्टर डेटाला सो यू कॅन यूज दिस कॅर ॲट मेथड प्रत्येक ओके इंडेक्स नंबरचा यूज करून तुम्ही कॅरेक्टर काढू शकता कॅरेक्टर व्हेरीफाय करू शकता की ओके कॅरेक्टर कुठल्या टाईपचं आहे काय कॅरेक्टर आहे आणि त्यावरती तुम्ही तुमचं लॉजिक इम्प्लिमेंट करू शकता क्लिअर आहात गाईज तुम्ही हो सर येस सर ओके चलो Yes, गुड गाईज sir. ओके फाईन ओके नो प्रॉब्लेम गाईज ओके सो ठीक आहे मी तुम्हाला काय करतो गाईज याला पहिलं रन करून दाखवतो देन वी विल गो विथ द डिबग मेकॅनिझम सो डिबगमध्ये पण तुम्हाला कळून येईल बेटर वेनी सो मी रन केलं डायरेक्टली रन होऊन तुम्हाला आउटपुट दिसेल सो इथं काय होते नंबर ऑफ वर्ड जे ॲक्च्युअल आहे ते 6 सांगतोय हे कारण ह्या ॲरेच्या यूजनी काढलेलं आहे आपण ओके स्प्लिट मेथडनी आणि वर्ड काउंट ओके तिथं आपण स्पेस काउंट काढला ॲक्च्युअली स्पेसवरनं वर्ड काउंट करतोय बट वर्ड काउंट येतोय 5 तुम्हाला मी सांगितलं होतं की +1 करायचे तुम्हाला क्लिअर गाईज राईट गाईज 2 वर्डच्या मध्ये स्पेस असलाच पाहिजे विदाऊट स्पेस वर्ड होणार आहे का तो 2 सेपरेट वर्ड होणार आहेत का नो सो त्यासाठी तुम्ही इथं काउंट जे आहे ते तुम्ही इनिशियली 1 करू शकता नो इश्यू अदरवाईज 0 करा आणि प्रिंट करताना काउंट 1+ करून प्रिंट करू शकता त्याला ओके इट्स युअर ड्युटी गाईज तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता त्याला सो बेटर आहे की तुम्ही इनिशियलाइज करतानाच तुम्ही ते काउंट काय करा 1नी स्टार्ट करा सो तुम्हाला माहितीच आहे की कसं करणार आहात तो सो मी परत रन करतो नाव इट विल से दॅट वर्ड काउंट इज 6 सो देर आर 6 वर्ड्स इन युअर वॉट स्ट्रिंग क्लिअर आहात गाईज तुम्ही हाऊ टू प्रोसेस युअर स्ट्रिंग डेटा सोबत प्रोसेस कसं करणार आहात तुम्ही यस सर ओके सो बघा मी इकडे काय करतोय ह्या 8 नंबरच्या लाईनला डिबग लावतोय डिबग लावायचं म्हणजे डायरेक्ट डबल क्लिक करायचे तुम्हाला इकडे एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आहे डबल क्लिक केला डिबग लागला लाईन ओके ब्रेक पॉईंट लागलेला आहे तुमच्या 8 नंबरच्या लाईनला तुमचा प्रोग्राम इथे येऊन स्टॉप केला जाईल आणि सो आय विल रन इट इन टू डिबग मोड नाव सो या डिबग बटनवरती क्लिक करतो जो की स्पायडर टाईप ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे सो आय विल क्लिक ऑन इट गाईज बघा इकडे येऊन थांबणार आहे तुमचा प्रोग्राम डिबग मोडमध्ये प्रोग्राम रन होणार तुमचा फर्स्ट ओके एकदम पटकन आउटपुट येणार नाही तुम्हाला लगेच लगेच आउटपुट दाखवणार नाही सो आता तुमच्या इन्स्ट्रक्शनवरती तो वर्क केला जाईल ओके F6 तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी आपण हे बघितलेलं आहे F6 म्हणजे मूव टू नेक्स्ट लाईन ओके सो F6चाच यूज करायचा आपल्याला इकडे सो F6 F7 F8 अँड F5 अशा 4-5 कीचा यूज होऊ शकतो अजूनही की आहेत डिबगमध्ये यूज करू शकता तुम्ही जसं जसं पुढे जाल आपण तसं आपण ते स्टडी करूया ओके F6 करून मी खाली येतोय गाईज बघा ओके तुमचं स्प्लिट मेथड कसं करतं डेटामध्ये पूर्ण डेटा आहे हा वर्ड ओके पूर्ण सेंटेन्स आहे हॅलो वेलकम टू जावा डेव्हलपमेंट इज द युअर वर्ड कंप्लीट वर्ड तो स्प्लिट मेथड करून तुमच्या बघा आता सध्याला ॲरेमध्ये क्रिएटच नाही आहे ॲरे इकडे बघा तुम्हाला दिसत नाही आहे ॲरे कुठे ॲरे क्रिएट झाला असता तरी ते तुम्हाला ॲरे व्हेरिएबल STR दिसलं असतं सो क्रिएटच नाही झालेलं जसं मी एक लाईन खाली जातो F6 प्रेस करणं ॲरे क्रिएट झाला गाईज त्यामध्ये स्ट्रिंग ऑफ 6 म्हणजे किती डेटा आहे 6 याला जर ओपन केलं मी इकडे तर ARR0 STR मध्ये आहे हॅलो STR मध्ये आहे वेलकम STR मध्ये आहे 2 STR ओके 3 मध्ये द 4 मध्ये आहे जावा आणि 5 मध्ये आहे डेव्हलपमेंट सो 0 to 5 दॅट इज 6 एलिमेंट्स इन युअर ॲरे सो सेपरेट एलिमेंट झालेले आहेत तुमच्या ॲरेचे याला प्रिंट कराल तर तुम्हाला त्याचे लेंथ फाइंड केली आपण सो इट विल रिटर्न यू 6 ॲज ए लेंथ सो बघा प्रत्येक ह्याच्यात आता कॉमा आलेला आहे आणि हे कसं आलं आहे ब्रॅकेटमध्ये आलेलं आहे स्क्वेअर ब्रॅकेट सो दॅट इज वॉट स्ट्रिंग टाईप ॲरे क्लिअर आहात गाईज तुम्ही
Yes, sir. ओके, सो आय विल प्रिंट इट Yes, गाईज. F6 केलं, खाली 6 प्रिंट झालं. काउंट बघा, वर्ड काउंट क्रिएट होईल. वर्ड काउंट दॅट इज इनिशियली 1. ओके, आता इकडे लक्षात घ्या, इकडे चेक कराल 1 आय क्रिएट होईल. आय इज 0 ऑब्विसली. 0 इज लेस दॅन लेंथ. आता जर डेटाची लेंथ बघितली, व्हॉट इज लेंथ ऑफ डेटा म्हणजे स्ट्रिंगचा लेंथ काय आपल्या. जर बघा मी याला सिलेक्ट करून मी कंट्रोल शिफ्ट आय करतोय. कंट्रोल शिफ्ट आय म्हणजे तुम्हाला हे काय करतं, त्याची लेंथ दाखवतं गाईज. ओके, जी काही त्याची आउटपुट आहे ते आउटपुट दाखवतं. मी काय सिलेक्ट केलं, डेटा डॉट लेंथला सिलेक्ट केलेलं. कंट्रोल बघा इथे काय सिलेक्ट केलं, डेटा डॉट लेंथ इक्वल टू 37. सो देर आर 37 कॅरेक्टर्स इन युअर डेटा व्हेरिएबल. सो 37 टाइम हे लूप काय केलं जाईल गाईज, इटरेट केलं जाईल. क्लिअर आहात तुम्ही. हॅलो. Yes, sir. ओके, आता आयची व्हॅल्यू 0 होती. 0 इज लेस दॅन 37. ऑब्विसली ट्रू गाईज. ट्रू म्हणजे आपण खाली येतोय. खाली येऊन मी काय करतोय, डेटा डॉट कॅर ॲट आय. कॅर ॲट आय, आयची व्हॅल्यू आहे 0. कॅर ॲट 0ला म्हणजे कुठलं कॅरेक्टर आहे, एच. क्लिअर आहात गाईज. डेटा डॉट कॅर ॲट म्हणजे डेटामधलं 0th कॅरेक्टर कुठलं आहे, सो ते तुम्हाला रिटर्न केलं जाईल. आणि ते काय आपल्याकडे, एच इज दॅट पर्टिक्युलर कॅरेक्टर. हो या नाही गाईज, क्लिअर आहात. Yes, sir. Yes, sir. ओके, F6 करतोय, खाली घ्या. CH मध्ये काय आलं बघा, CH क्रिएट झाला इकडे. Yes, sir. CH इज वॉट, एच. सो CH मध्ये आलं एच म्हणजे फर्स्ट कॅरेक्टर देखी 0 इंडेक्स नंबरला प्रेझेंट आहे. सो गाईज लक्षात घ्या, कारण या बेसवरतीच तुमचे पुढचे सगळं काही प्रोग्राम डिपेंड आहेत. हे जर तुम्हाला कळलं तरच तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी कळणार आहात. कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही लगेचच विचारू शकता मला. क्लिअर आहात गाईज तुम्ही. Yes, sir. Yes, ओके, sir. सो आता तुम्ही चेक कराल, एच इक्वल टू स्पेस, ट्रू या फॉल्स. False. फॉल्स म्हणजे हे रन होणार आहे का, काउंट प्लस प्लस होणार आहे तुमचा, No. नो राईट. No. ठीक आहे. सो बघा मी F6 करून खाली घेतोय. ह्याला वर्क न करता बघा, जर 2 झाला असता, प्लस प्लस झाला असता तर 2 झाला असते. 2 झालेला नाही इकडे, तो वर गेला फॉर लूपला. परत आता फॉर लूपला गेला की आय तुमचा 1ने इन्क्रीमेंट होईल, 0चा 1 होईल. चेक केलं जाईल, 1 इज लेस दॅन 37. 37 इज वॉट, लेंथ. तुम्हाला परत मी चेक करतोय, सिलेक्ट इट लाईक दिस. कंट्रोल शिफ्ट आय शॉर्टकट आहे, ज्यामुळे तुम्हाला ह्या सिलेक्टेड डेटाचा आउटपुट मिळेल. कंट्रोल शिफ्ट आय केलं, डेटा डॉट लेंथ इक्वल टू 37. सो 37 कॅरेक्टर्स आर देअर. सो आय आहे 1. कंटिन्यू. ओके, 1 इज ओके. आता या लाईनला एक्झिक्यूट केलं की आय 1 होईल. 1 इज लेस दॅन 37. ट्रू. खाली येतोय बघा, आयची व्हॅल्यू 1 झालेली आहे. 1 झाला आहे, ट्रू झाली कंडिशन. खाली येतोय डेटा डॉट कॅर ॲट. डेटामध्ये इंडेक्स नंबर 1 वरती कुठलं कॅरेक्टर आहे, रिटर्न करा. कॅर ॲट इंडेक्स नंबर 1. सो दॅट इज वॉट आय. सो कॅर ॲट आय म्हणजे कॅर ॲट 1. कशातलं कॅर ॲट, डेटामधलं कॅर ॲट. सो कॅर ॲट 1 मध्ये काय आहे, E. आवाज नहीं आ रही सर क्लियर. हेलो, सबको नहीं आ रही है क्या, हेलो. प्रॉब्लम आ रहा सर थोड़ा. सब लोगों को, बाकी के लोगों को सुनाई दे रहा है. आता येतोय Yes, sir. sir. हो सर येतो. ओके फाईन, ठीक आहे. सो लक्षात घ्या, इकडे काय होणार आहे तुमचं, कॅर ॲट आय. कॅर ॲट आय म्हणजे काय, आयची व्हॅल्यू काय आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय, 1 राईट. 1. सो 1. सो कॅर ॲट 1, कुठलं 1, कॅर कुठलं, डेटामधलं कॅर ॲट 1. सो डेटा नावाच्या पर्टिक्युलर व्हेरिएबलमध्ये इंडेक्स नंबर 1ला कुठलं कॅरेक्टर आहे, E. ई. सो इट विल रिटर्न मी ई इंटू CH व्हेरिएबल. क्लिअर आहात गाईज तुम्ही. Yes, sir. सो यू विल गेट द ई नाव. सो F6 करतोय, खाली येणार एक लाईन. F6 केलं, खाली आलोय. CH मध्ये बघा काय आहे, ई आहे. सो इट विल रिटर्न मी ई. नाव यू कॅन चेक इट हिअर. CH म्हणजे ई इक्वल टू स्पेस. ट्रू या फॉल्स. हॅलो. False. फॉल्स. ओके, सो काय होईल, स्किप केलं जाईल, वर चाललं जाईल. आयची व्हॅल्यू 3 होईल. 3 इज लेस दॅन 37. अगेन ट्रू गाईज. खाली येतोय डेटा डॉट कॅर ॲट 3, सॉरी कॅर ॲट 2. कॅर ॲट 2 मध्ये काय येईल,
data dot caret 2, what will be the value? L. L is there. So ch मध्ये काय येणार? L. So L equal to space. बघा L आलं का? So you can check it here. False. ह्याला ओके L ch मध्ये आलं L. L म्हणजे ch equal to स्पेस आहे का? नो ऑब्विसली L इज नॉट इक्वल टू स्पेस. फॉल्स. स्किप इट. वर जाणार. वर जाऊन I ची व्हॅल्यू होणार 3. ओके 3 इज लेस दॅन 37. ट्रू. खाली येणार तो. खाली आला इकडे. डेटा डॉट कॅरेट 3. what will be the value? Again L. right guys? Yes, sir. सो बघा सी Yes, एच sir. मध्ये एल आलेलं आहे. सो हा परत चेक करेल. एल इक्वल टू स्पेस. अगेन फॉल्स. वर जाईल. वर जाऊन आय प्लस प्लस. नाव आय विल बी 4. ओके सो डेटा 4 इज लेस दॅन 37. ट्रू. डेटा डॉट कॅरेट 4. वॉट विल बी द व्हॅल्यू? वॉट इज कॅरेक्टर? ओ. सो चेक करा O. सी एच मध्ये ओ आलेलं आहे. सो सी एच इज नाव ओ. स्मॉल ओ इज देअर. सो ओ इक्वल टू स्पेस. अगेन फॉल्स. False. वर जाईल. वर जाऊन आय होईल नाव 5. ओके 5 इज लेस दॅन 37. ट्रू. डेटा डॉट कॅरेट 5. वॉट विल बी द व्हॅल्यू? Space. स्पेस इज देअर. Space. सो इट विल रिटर्न मी स्पेस. बघा आता स्पेस सी एच मध्ये काही दिसतंय का आपल्याला इकडे? नाही. म्हणजे काय तो स्पेस आहे. सो नाव इट इट्स स्पेस डेटा. सो स्पेस असल्यामुळे मी चेक करेल सी एच मध्ये काय आहे? काहीच दिसत नाही म्हणजे स्पेस आहे. तो स्पेस इक्वल टू स्पेस. ट्रू झालं इकडे गाईज. सो आता बघा तुमचं इफ मध्ये जाईल आणि वर्डची व्हॅल्यू 1 होती. वर्ड काउंटची. नाव चेक करा काय होईल. बघा इनिशियली व्हॅल्यू काय इकडं 1 आहे. आता हे लाईन एक्झिक्यूट झाली की व्हॅल्यू लगेच अपडेट होऊन 2 झालेली आहे. क्लिअर गाईज तुम्ही? Yes, Yes, sir. sir. सो अशा वेळी तुमचं काय होईल? फ्रॉम फर्स्ट कॅरेक्टर टू लास्ट कॅरेक्टर तुमचा प्रोग्राम व्हेरीफाय केला जाईल. कॅरेक्टरला व्हेरीफाय करेल. काउंट काढेल कशाचा? स्पेसचा. स्पेस काउंट 1 केला की तुम्हाला नंबर ऑफ वर्ड मिळून जातील. सो क्लिअर आहात गाईज कसं प्रोसेस केला जातोय तुमचा डेटा? हाऊ टू प्रोसेस युअर डेटा? हाऊ टू वर्क विथ स्ट्रिंग? Yes, sir. Okay, so this is the simple way to manage your string data, or you can say string program. Okay, clear आहात? हो sir. Any doubt? सर विदाउट कैरेट मेथड से भी कर सकते हैं कैसे कर सकते बताओ? डेटा ऑफ आई सर ले चेक कर सकते हैं सीएच के जगह. डेटा ऑफ आई कैसे मिलेगा तुझे? फॉर लूप में सर तो आई की जगह तो रहेगा ना. अरे डेटा इज ए स्ट्रिंग वेरिएबल, नॉट एज ए डेटा इज नॉट ए array वेरिएबल. डेटा इज ए स्ट्रिंग वेरिएबल, राइट? डेटा ऑफ आई करेगा तो तुझे काम थोड़ी ना बनेगा तेरा. सिंपल बताता हूँ यहाँ पे मैं. ले चेक करना यहाँ पे. अभी देख डेटा ऑफ आई किया मैंने, तूने जैसे बोला था, और मैंने यहाँ पे कर्सर लेके गया तो क्या बोल रहा है वो देख. एरर दे रहा है. ऑब्वियसली नहीं होगा वो. उसको ये जो सिंटैक्स है वो एरे का सिंटैक्स है, एंड वी आर गोइंग टू यूज स्ट्रिंग हियर. सो स्ट्रिंग के साथ हम ये चीज़ वाला यूज नाही कर सकते इस तरीके से. क्लिअर गाईज? त्यासाठी तुम्हाला कुठलं ना कुठलं स्ट्रिंगचं मेथड यूज करायचं. त्यासाठीच तुम्हाला स्ट्रिंग मेथड प्रोव्हाइड केले त्यांनी, बरोबर? क्लिअर गाईज? यस सर. ओके सो तसं होणार नाही विदाउट सर आवाज मेथड. नहीं आ रही सर क्लियर. अरे अभी तुझे ही नहीं आ रही है, बाकी के किसी को तो मतलब कोई इशू नहीं है. हेलो, आ रही है ना बाकी लोगों को आवाज़? सर मेरे को आ रही नहीं. हाँ sir. ओके ठीक है. थोड़ा सा अपना जो रिकॉर्डिंग होगा वो मैं अपलोड कर दूंगा, वो चेक करना थोड़ा आनंद. ठीक है? Yes, sir. ओके सो क्लिअर आहात गाईज तुम्ही इकडे? हो sir. Yes, sir. Yes. ओके फाईन. ठीक आहे. सो यावेळी तुम्ही काय करू शकता? सिंपलचं प्रोग्राम करू शकता स्ट्रिंगचे. ओके फाइन, ठीक है गाइज. ओके आज हम यहीं पे रुकेंगे, कंटिन्यू करेंगे कल के क्लास में. नो प्रॉब्लम. सो तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, इफ यू हॅव एनी डाऊट. आहेत गाइज डाऊट? No, sir. ओके फाईन. ठीक आहे. सो गाईज तुम्हाला काय करायचं आहे आता? ओके तुम्हाला एक छोटासा प्रोग्राम देईल. तुमच्याकडे असाच डेटा आहे तुमच्याकडे. सपोज कन्सिडर करा की दिस इज युअर डेटा. या डेटामध्ये तुम्हाला काय करायचे आहेत? वॉवेल्स फाइंड करायचे आहेत. कुठले कुठले वॉवेल्स असणार आहेत? सो जस्ट काउंट इट. हाऊ मेनी वॉवेल्स विल बी देअर? ई इज देअर. सो 1
O is there 2, again E is there 3, again O is there 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. Okay, near about 13 vowels will be there. So you have to count the vowels. Clear आहात guys? Yes, sir. ठीक है. After that you have to okay get the count of vowels, also get the count of consonants. मतलब vowel छोड़ के बाकी के जो भी अल्फ़ाबेट है, बाकी के जो भी अल्फ़ाबेट मतलब बाकी के जो भी होंगे, बी होगा, सी होगा, डी होगा, राइट. ठीक है, उसका भी आपको काउंट निकालना है. मतलब जैसे कि एच है इज देयर, एल इज देयर, एल इज देयर, डब्ल्यू इज देयर, एल इज देयर, सी इज देयर, एम इज देयर, ओके, टी इज देयर. सो ह्याचा पण तुम्हाला काउंट काढायचा आहे. क्लिअर आहात तुम्ही? कॉन्सनंट्स अँड वॉवेल दोन्हीचा काउंट काढायचा आहे. क्लिअर आहात? हो Yes, सर. sir. ओके फाईन, ठीक आहे. सो जसं की वॉवेलचा 13 काउंट आला होता, त्यानंतर तुमचा कॉन्सनंटचा काउंट येईल जो काही येईल तो, आणि तो तुम्हाला प्रिंट करायचा. सिम्पलचा प्रोग्राम आहे, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सो तुम्हाला माहिती आहे की काय करायचं. ठीक आहे गाईज? हो सर. जर तुम्हाला काही Yes, sir. इश्यूज असतील सो यू कॅन ओके गो विथ द स्ट्रिंग मेथड जे आपण स्टडी केले होते ते मेथड्स तुम्हाला स्टडी करावं लागतील. आय थिंक सो लास्ट टाईमचा पण व्हिडिओ मी अपलोड नाही केला. सो हा व्हिडिओ आणि लास्ट व्हिडिओ मी अपलोड करून देईल यूट्यूब चॅनलवरती. सो यू कॅन चेक विथ दॅट पर्टिक्युलर. ठीक आहे, इफ यू हॅव एनी डाऊट, अदरवाइज नो इशू. ओके, क्लियर गाइज? Yes. Yes, sir. ओके फाइन, ठीक है. ओके, सो ठीक है गाइज. ओके, आज यहीं पे रुकते हैं, कंटिन्यू करेंगे कल क्लास होगा हमारा 7:30 को. ऑब्वियसली किसी को कुछ तो प्रॉब्लम था, मुझे मैसेज डाले थे आप लोगों ने कि 8 बजे क्लास करो. किसी को कुछ प्रॉब्लम है 7:30 का? नाही सर, ॲक्च्युली आज आमचा क्लास होता, सो त्याच्यामुळे तुम्हाला मेसेज केला. ओके, ठीक है गाइज. सो हम क्या करते हैं, ठीक है, नो इशू. सो 8 को ही क्लास रखते हैं हम, 8 से 9:30 तक. ओके, अप टू 9:30 तक हम बैच लेने की कोशिश करेंगे. सो कल क्लास हमारा 8 को ही रहेगा, 8 o'clock.